नमस्कार. आज दिनांक 7/8/2021. सायन्स लेसन नंबर 5 त्यामधला आपण पॉईंट बघणार आहोत. टॉलरन्स. वी ऑल हॅव सम फॉल्ट्स. वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दिस faults with the help of our family and friends. We may not agree with each other every time. Sometimes there are disagreements even between friends. At such times, we must try to understand the point of view of others instead of insisting that only our point of view is correct. On such occasions, we must listen to the other person. In this way, we learn to be tolerant. Respecting opinions which are different from our own is called tolerance or a broad-mindedness. सहन शक्ती वृत्ती. टॉलरन्स म्हणजे आपण सर्वांमध्ये काही गुणदोष असतात. पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असं न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. Tolerance has a special significance in our country. People from various religions, creeds, cultures and following different customs live here. That is why it is necessary for everyone to be tolerant or broad-minded. Diversity can be preserved through tolerance. Diversity enriches our social life. It encourages us to think about others with concern. We can solve problems in our environment by being tolerant or broad-minded. आपल्या देशात सहिष्णुवृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांना सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. परिसरातील समस्यांचे निराकरण व प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो. सेकंड पॉइंट आहे जेंडर इक्वॅलिटी. स्त्री पुरुष समानता. Boys and girls or men and women are equal as a human being. Considering boys and girls to be equal without discrimination is called gender equality. माणूस म्हणून मुलगा, मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात. त्यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असे भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. In the company of our friends, we consider all of them to be our equals. We must maintain this sense of equality as citizens when we grow up. आपल्याला मित्रमैत्रिणीच्या सहवासात भावना पुढे आपण सारखेच मानतो. एकमेकांना आपण नागरिक म्हणूनही कायम ठेवली पाहिजे. By developing this sense of equality, everyone gets tolerant and make progress. Food, clothing, shelter, health and education are the common needs of man and woman. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. सर्वांना शिकता येते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे स्त्री पुरुषांचे समान गरजा आहेत. Men and women have equal rights to facilities such as this. Similarity, men and women must get equal opportunity of progress. स्त्री पुरुष समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे.
प्रिपेअर स्लोगन्स ऑन जेंडर इक्वेलिटी. स्त्री पुरुष समान असतात या विषयावर तुम्ही काही घोषवाक्य तयार करून आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. लेसन नंबर 5 आपला इथे पूर्ण कंप्लीट झालेला आहे. या धड्यावरची प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला पाठवणार आहे. धन्यवाद.